discussing the condition for what? Precipitation. Condition of precipitation साठी आपण एक इलेक्ट्रोलाइट घेतलेलं sparingly soluble salt घेतलेली. sparingly soluble salt AXB जी आहे ती salt काय झाली dissolve sparingly soluble म्हणून जी dissolve केली ती dissociate झाली. dissolve झाली ती dissociate झाली. Undissolved salt concentration, it is all dissociated ions concentration with respect to time change होत नाही. find करतो ते काय find करतो ASP solubility product. Solubility product is the equilibrium concentration achieved at equilibrium. sparingly soluble salt जी होती the undissolved salt concentration and it is all dissociated ions concentration with respect to time नाही आहे तर change होत नाही आहे त्यावेळेस त्यावेळेस equilibrium constant म्हणजे KSP असते. सगळं सेम फक्त एक IP म्हणजे ionic product of solution. कोणतं सोल्युशन sparingly soluble solution. IP म्हणजे काय असते IP म्हणजे ionic product आणि कोणाचा sparingly soluble salt. sparingly soluble salt म्हणजे काय आहे तर इथं जी काय झाली dissolve आणि dissociate झाली आहे concentration कमी जास्त होऊ शकते. concentration कमी जास्त होऊ शकते. म्हणजे हे नॉन इक्विलिब्रियम कंडिशन AP कॉन्स्टंट आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आणि KSP at equilibrium constant आहे. At equilibrium constant is KSP for sparingly soluble and at non-equilibrium condition IP ionic product is the constant. समझ में आ रहा है yes or no? Now condition of precipitation म्हणजे काय तुम्ही एक सॉल्ट ऍड केलं ते डिसॉल्व होते ते डिसॉल्व झालेली सॉल्ट बाहेर पडू शकते की नाही पडू शकत कधी पडू साठी कंपॅरिझन दिले काय दिले कंपॅरिझन दिले की जर IP म्हणजे ionic product D ions and anions on equilibrium condition at which condition at non-equilibrium condition is greater than what KSP solubility KSP solubility product then precipitation occurs. त्या केसमध्ये precipitation होणार आहे आणि सोल्युशन काय असणार आहे सोल्युशन काय असणार आहे तर सोल्युशन इज सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन सुपर सॅच्युरेटेड असल्यामुळे तुमच्या IP ची व्हॅल्यू काय असणार आहे ग्रेटर दॅन KSP जर IP आयोनिक प्रोडक्ट ची व्हॅल्यू सोल्युबिलिटी प्रोडक्ट पेक्षा काय असेल जास्त असेल सेम सॉल्टला तर सोल्युशन काय होणार आहे सुपर सॅच्युरेटेड आहे म्हणजे जेवढं सोल्यूट डिसॉल्व केलं ते ऍब्सोल्यूट डिसॉल्व व्हायला पाहिजे त्यापेक्षा जास्त सोल्यूट त्यामध्ये काय केलेलं आहे डिसॉल्व केलेलं आहे त्यामुळे प्रेसिपिटेशन होणार त्यामध्ये precipitation म्हणजे सोल्यूट बाहेर पडणार कोण बाहेर पडणार सोल्यूट नेक्स्ट इफ IP is less than that KSP what do IP is less than KSP म्हणजे हा कंडिशनला सोल्युशन काय असणार आहे तर unsaturated काय असणार आहे सोल्युशन unsaturated सोल्युशन unsaturated आहे म्हणजे तुम्ही त्यामध्ये अजून सोल्यूट काय करू शकता तर ऍड करू शकता आणि जर तुम्ही त्यामध्ये अजून सोल्यूट ऍड करू शकता तर तो जो काही सोल्यूट तुम्ही ऍड करणार आहे तो कम्प्लिटली डिसॉल्व होणार आहे डिसॉशिएट होणार जे सॉल्ट डिसॉल्व होते ते डिसॉशिएट होणार जी सॉल्ट डिसॉल्व होते ते डिसॉशिएट होणार जी सॉल्ट डिसॉशिएट होते ते जी सॉल्ट डिसॉल्व होते ते डिसॉशिएट होणार तर इथं प्रेसिपिटेशन होणार आहे का जर अनसॅच्युरेटेड सोल्युशन आहे म्हणजे जो तुम्ही सोल्युटमध्ये ऍड करू शकता सोल्यूट बाहेर पडू शकत नाही सो इफ IP is less than KSP no precipitation occurs
What we say? What does not occurs? Precipitation or nothing. Next. Next. If IP is equal to काय तर KS. IP KSP म्हणजे solubility product आणि ionic product काय आहे तर same. त्यामुळे इथे solution काय आहे? Solution या केसमध्ये काय आहे तर saturated. Saturated म्हणजे maximum absolute जेवढा जेवढा ऍड केलेलं आहे त्यापेक्षा जास्त dissolve करू शकत नाही. आणि ह्या केसमध्ये पण प्रेसिपिटेशन होणार नाही. प्रेसिपिटेशन काय होत नाही तर प्रेसिपिटेशन नाही. काय होत नाही तर प्रेसिपिटेशन होत नाही. AX वेगळा आहे. आपल्याला काय x मोल्स ऑफ A minus y मोल्स ऑफ BX minus इक्विलिब्रियम ऍक्च्युअली सराउंडिंग स्टॅग्नेट सॉल्ट स्लाइडली काय झाली डिसॉल्व झाली. ती डिसॉल्व झाली स्टार्टिंगला मला असं दिसतं की जे सॉल्ट आहे कॉन्सन्ट्रेशन कमी होत चाललंय आणि जे डिसोसिएटेड सॉल्ट आयन्स आहेत कॉन्सन्ट्रेशन काय होत चाललंय वाढत चाललंय. आफ्टर सर्टन टाइम जे अनडिसॉल्व्ड सॉल्ट आहे आणि जे डिसॉल्व्ड डिसोसिएटेड आयन आहे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन टाइम चेंज होत नाही. त्यावेळेस इक्विलिब्रियम अचीव झाला त्याला आपण सॉल्युबिलिटी इक्विलिब्रियम म्हणतो आणि त्यापासून फाइंड करणार सॉल्युबिलिटी सेम नॉन इक्विलिब्रियम कंडिशनला असल्या कंडिशनला नॉन इक्विलिब्रियम म्हणजे त्याचा कॉन्सन्ट्रेशन जे काय सॉल्ट तुम्ही डिसॉल्व करणार जे काय सॉल्ट तुम्ही डिसॉल्व करणार म्हणजे डिसॉल्व्ड डिसोसिएटेड आयन्स आहेत त्यांचा कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होत चाललेला आहे तर चेंज होत चाललेला आहे. कमी असेल किंवा जास्त असेल. कमी असेल किंवा जास्त किंवा सेम. जर कमी असेल तर काय होणार जर जास्त असेल तर काय होणार आणि जर सेम असेल तर काय होणार. कोणाच्या केसमध्ये कमी कोणापेक्षा जास्त कोणापेक्षा इक्वल कोणापेक्षा जे आपली इक्विलिब्रियम कंडिशन आहे इक्विलिब्रियम कंडिशनला मिळालेला जो केएसपी आहे त्यापेक्षा इक्विलिब्रियम कंडिशनला मिळालेला केएसपी आहे त्यापेक्षा so IP is equal to काय येणार आहे तर AY plus raised to X BX minus raised to काय येणार आहे so any concentration X equilibrium concentration okay so if IP is greater than KSP जर ionic precipitation solution असणार आहे तर solution saturated solutions solutions आहे solutions आहे saturated solutions आहे. जर IP less than KSP solubility equilibriumला achieve झालेल्या concentration पेक्षा IP ची व्हॅल्यू काय असेल हे असेल solutions saturated तुम्ही अजून सॉल्ट करायचं डिसॉल्व करू शकता आणि हे सॉल्ट डिसॉल्व केलं की डिसोसिएट होणारच. जी सॉल्ट डिसॉल्व केले ते डिसोसिएट होणारच. नेक्स्ट IP is equal to KSP म्हणजे solution saturated आहे. सॉल्ट ऍड केलं ते डिसॉल्व होऊ शकतात. पुन्हा आपल्याला भेटलेलं आहे यामध्ये असतात की केवळ सोल्युशन होणार की होणार सोल्युशन जो आहे कॉन्सन्ट्रेशन मी घेतली मिक्स केली मिक्स केल्यानंतर नवीन सोल्ट मिळाली त्याचा केएसपी आयपी व्हॅलिफाईड करणार केएसपी दिलेला असणार काय दिलेलं असणार केएसपी दिलेलं असणार दोन सोल्ट मिक्स केल्यानंतर नवीन सॉल्ट होणार आयपी व्हॅलिफाईड करणार मिळालं या मिळालं आणि मग आपण कंपेअर करणार आयपी ग्रेटर दॅन केएसपी आहे केएसपी ग्रेटर दॅन आयपी आहे आयपी इज इक्वल टू केएसपी डिपेंडिंग सोल्युशन सॅच्युरेटेड किंवा सॅच्युरेटेड किंवा अनसॅच्युरेटेड सो समजतंय का येस मग ते मागचे पॉईंट बघायचा सॉल्युबिलिटी प्रोडक्ट बघायचा पॉईंट कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन नेक्स्ट काय कॉमन आहे दुसरा इफेक्ट बघणार आहे कॉमन आहे तर मला एक सांगा कॉमन आहे काय रिलेटेड आहे कॉमन आहे chemical equilibrium हा टॉपिक आपण ऐकलेला आहे. chemical equilibrium मध्ये principle आहे.
equilibrium line म्हणजे concentration with respect to time नाही आहे, change होत नाही आहे. The reactants काय असू दे, ते काय सांगतात का, concentration with respect to time काय होत नाही आहे, change होत नाही आहे. तो reactant असू दे, काय असू दे, आणि reactant concentration change होत नाही, त्याला equilibrium line. ठीक आहे, equilibrium आपण disturb करू शकतो, pressure change करून, change करून, concentration reactants change करून, concentration products change करून. If mainly आपण stress apply म्हणतो, जे आपण equilibrium disturb करण्यासाठी apply करतो त्याला stress त्याला stress. दोन condition आहे, stress increasing concentration असू शकतो किंवा stress decreasing concentration असू शकतो. एक reactant stress applied increasing concentration काय असू शकतं किंवा stress applied decreasing concentration काय असते ना सांगते बघा तुमचा react समजून घ्या ना हा तुमचा react stress applied दोन सिच्युएशन असते stress applied काय आहे stress applied काय आहे एक तर असू शकते increase in concentration काय असणार आहे तर reactant ठीक आहे दुसरं stress applied increase decrease in concentration of reactant increase decrease so decrease in concentration of capacitor reactant अजून काय असू शकतो stress applied अजून काय increase in the concentration increase in concentration of what अजून एक stress increase in concentration of decrease in concentration of parameter हे चार प्रकारचे stress applied करू शकतो with respect to change in concentration with respect to what change in concentration होत आहे जर equilibrium adjust झालेला आहे reactant change होत नाही आहे आणि मी reactant concentration वाढवला काय वाढवला reactant add केला म्हणजे stress करायचं equilibrium disturb होणार reactant react होणार आणि काय देणार कधीपर्यंत जेव्हापर्यंत नवीन equilibrium achieve होत नाही नवीन equilibrium म्हणजे काय जेव्हापर्यंत असं पॉईंट अचीव्ह होत नाही जेव्हापर्यंत reactant आणि concentration reactant आणि concentrationचा reactant आणि concentration काय होत नाहीये चेंज होत नाहीये मी ते सांगते समजून घ्या मला माहिती सांगते stress applied increase in concentration of काय आहे reactant जर मी concentration reactant वाढवला तो reactant काय होणार आहे react आणि त्याच्यामध्ये होणार आहे म्हणजे तुमचा equilibrium shift झाला left to reactant to form so equilibrium increase in concentration of reactant काय म्हणताय equilibrium shifts from left to equilibrium shifts to left to equilibrium equilibrium shifts from right to left. Equilibrium shifts from right to left. Equilibrium shifts from right to left. ठीक आहे नेक्स्ट आहे increase in concentration of काय concentration वाढलंय concentration वाढलं
होणार आहे तुझा substitution आल्यामुळे कमी व्हायला पाहिजे equilibrium achieve करण्यासाठी मग तू काय होणार आहे तू stress spread is increase in concentration of so equilibrium will shift from left to right or right to left right to left same equilibrium shifts from right to left but decrease in concentration decrease in concentration of product is the so concentration increase stress spread काय आहे concentration कमी झालं concentration product वाढण्यासाठी react आणि काय होणार आहे left to right reactant होणार आहे decrease in concentration equilibrium shifts equilibrium shifts from right left काय असणार आहे तर right मला equilibrium shift म्हणजे काय increase the concentration of reactant काय तर reactant जाणार आहे forward reaction जाणार आहे forward reaction कसे reaction होणार कसे reaction होणार forward reaction म्हणजे reactant कशामध्ये होणार आहे तर एक forward reaction असते आणि एक कसली reaction असते तर backward reaction किंवा reverse reaction the decrease in concentration of reactant म्हणजे equilibrium shifts from right to left म्हणजे काय कोणते reaction होणार आहे कोणते reaction होणार आहे backward reaction कोणते reaction होणार आहे backward reaction परत increase in the concentration of increase in the concentration of काय होणार आहे increase in the concentration of काय होणार आहे equilibrium shift होणार आहे right to left म्हणजे कसली reaction होणार आहे backward reaction कसली reaction होणार आहे backward काय होणार आहे तर reaction next decrease in the concentration of cell तर परत कसली reaction होणार आहे forward reaction पॉइंट समजतो का लीच ऍटलेस प्रिन्सिपल प्रमाणे स्ट्रेस spreads concentration changes in the काय होणार आहे सो प्रिन्सिपल आहे हा लीच ऍटलेस प्रिन्सिपल हा मी तुला आता केमिकल इक्विलिब्रियम हा टॉपिक मध्ये कोणत्या टॉपिक मध्ये बघितला शौर्या केमिकल इक्विलिब्रियम मध्ये बघितलेलं आहे ठीक आहे आता इथं कॉमन आयन इफेक्ट आपण डिस्कस करणार आहे कॉमन आयन इफेक्ट म्हणजे काय असतं कॉमन आयन इफेक्ट म्हणजे काय ऍसिडिक ऍसिड आहे हा ऍसिडिक ऍसिड कसं ऍसिड आहे स्ट्रॉंग ऍसिड आहे वीक ऍसिड आहे ऍसिडिक ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड आहे वीक ऍसिड आहे वीक ऍसिड आहे वीक ऍसिड आहे तर तो डिसोसिएट होणार आहे स्लाइटली डिसोसिएट काय होणार आहे स्लाइटली डिसोसिएट त्याची टेंडन्सी डिसोसिएशनची खूप कमी आहे त्याला डिसोसिएट व्हायचंच नाही कारण वीक ऍसिड आहे स्लाइस आहे तो वीक ऍसिड स्लाइस आहे तो वीक ऍसिड जे आपलं ऍसिड आहे किंवा जे आपलं बेस आहे त्याचीच सॉल्ट घेतो सॉल्ट सॉल्ट काय घेणार आहे घेताना CH3C ही सॉल्ट घेतली कोणाची सॉल्ट घेतली वीक ऍसिडची सॉल्ट आहे सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग वीक ऍसिड वीक salt of strong acid weak acid weak acid he compulsory completely dissociate they compulsory completely dissociate होणारच म्हणजे काय होणार आहे सिंगल मध्ये CH3COO मायनस आणि काय मिळणार आहे तर Na प्लस हे मिक्सचर होतं ना त्या मिक्सचर मध्ये श्रद्धा काय झालं त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं CH3CO मायनस खूप सारे increase in concentration of काय झालं increase in concentration of CH3CO minus म्हणजे increase in concentration of काय झालं increase in concentration of काय होते
increase in concentration products काय म्हणताय what reaction fail होते जे increase in concentration झाले त्याला decrease velocity reaction equilibrium shifts from right to left right to left जर equilibrium shift करायचा आहे salt कधीच एक दुसरा combine होत salt कधीच एक दुसरा combine होत नाही आपल्याकडे जे weak acid आहे ना potassium आहे potassium आहे ते weak acid dissolved झाले ना slightly ते एवढे काही extra science right आणि त्याच्यामध्ये convert होणार आहे CH3COOH कधीपर्यंत ही रिएक्शन जेव्हापर्यंत नवीन इक्विलिब्रियम होणे म्हणजे काय नवीन इक्विलिब्रियम होणे म्हणजे ज्यावेळी concentration of not changes with respect to so overall liquid component काय झालं acetic acid मिळालं right याचं concentration काय होणार आहे वाढणार आहे तर salt मध्ये common आहे combine करणार आणि equilibrium shift करणार आहे from right ionized molecules मिळणार काय मिळणार ionized molecule just म्हणजे सुद्धा degree of dissociation degree of dissociation weak acid and weak base degree of dissociation of weak acid and weak base decreases with Brownian effect. When ion effect होते जे तुमचे ionized ions होते ते ionized ions combine झाले आणि unionized बनले जे ionized ion होते ते combine झाले आणि काय बनले मतलब जो dissociate part combine हो रहा है dissociation को बताता है degree of dissociation तो अलग क्या होगा common ion की वजह से common ion की वजह से पड़ेगा कम हो जो dissociate हुआ था associate degree of dissociation क्या होगा due to common ion effect degree of dissociation also weak acid and weak base decrease due to common ion effect due to common ion effect due to common ion effect आता तुम्ही म्हणा मग मॅम हे आता हे degree of dissociation concept किंवा common ion concept degree of dissociation कमी झाला common ion effect मुळे जर मला एखादी सॉल्ट करायची असेल काय करायला स्पॅरिंग सिलेबस आहे समझ में आ रहा है ये कॉमन इफेक्ट किंवा इफेक्ट ऑफ कॉमन आयन effect of common ion on what effect of common ion on what solubility effect of common ion effect of common ion on what effect of common ion on what effect of common ion on what solubility effect of common ion on what solubility पण सॉल्ट जे घेतो ते सॉल्ट कसे असते आता जे आपण सॉल्युबिलिटी प्रोडक्ट वगैरे स्टार्टिंगला
जी solubility ची कन्सेप्ट आहे ती कोणाला ऍप्लिकेबल आहे? स्पॅरिंगली सोल्युबल कोणाला ऍप्लिकेबल आहे? कोणाला ऍप्लिकेबल आहे? स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. जर स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे तर जे काही ऑनलाईन इफेक्ट वगैरे सगळं ते बनणार स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. त्याचं प्रेसिपिटेशन होते की नाही बघायचं मला. जी सॉल्ट डिझॉल्व होत नाही त्याचं प्रेसिपिटेशन इम्पॉर्टंट आहे. जी सॉल्ट डिझॉल्व होते ती इझिली प्रेसिपिटेट होणार नाही. completely dissolve होणार. dissolve state मध्ये म्हणजे राहणार. अशी सॉल्ट असते की डिझॉल्व होत नाही. जी काही डिझॉल्व झाले ती थोडीशी जी काही थोडीशी डिझॉल्व झाले स्टेट झाली. काय झाली ती? बघूया. मी AgCl घेते. AgCl कसली सॉल्ट आहे? completely soluble salt आहे का sparingly soluble salt आहे? solubility equilibriumचा पहिला एक्झाम्पल AgCl चा घेतलेला आहे. AgCl हा sparingly soluble salt. जर AgCl sparingly soluble salt आहे तर जी स्लाइटली डिझॉल्व झाली ती डिझॉल्व झालेली सॉल्ट काय होणार आहे? सॉल्ट. Ag प्लस ऍटमॉस्फेरिक काय मिळणार आहे तर Cl मायनस काय मिळणार आहे तर AgCl ही sparingly soluble salt आहे आणि जी sparingly soluble salt आहे ती स्लाइटली काय होणार आहे तर डिझॉल्व होणार आहे आणि ती डिझॉल्व झाली ती डिसोशिएट होणार. मला हे फक्त इफेक्ट करायचं आणि दुसरी स्प्लिट घेणार. फॉर एक्झाम्पल मी घेते AgNO3. ही जी AgNO3 आहे ना कारण ही कम्प्लिटली डिझॉल्व होते आणि डिसोशिएट. ही कम्प्लिटली डिझॉल्व पण होते आणि डिसोशिएट पण होते. सो इथं काय आहे Ag प्लस आणि काय आहे तर NO3 मायनस Ag प्लस NO3 मायनस AgNO3 हे कम्प्लीटली काय होते डिझॉल्व आणि डिसोशिएट करणार. एक sparingly soluble salt, एक completely soluble salt. completely soluble salt डिझॉल्व होणार डिसोशिएट होणार. डिझॉल्व होते म्हणजे नाही जेव्हापर्यंत तुम्ही डिस्टिलेशन क्रिस्टलायझेशन एक्सट्रॅक्शन ह्या मेथड्स वापरले दोन सॉल्ट पर्यंत ओव्हरऑल काय झालं असतं दोन सॉल्ट्स मध्ये ओव्हरऑल काय झालं असतं या दोन सॉल्ट्स मध्ये ओव्हरऑल काय झालं असतं असणार आहे Ag प्लस कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे वाढणार आहे Ag मुळे Ag प्लस कॉन्सन्ट्रेशन काय झालं कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस काय झालं increase. Concentration of Ag plus काय झालं 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 increase. काय होणार जर Ag plus concentration increase झालं तर काय होणार आहे इक्विलिब्रियम राहणार डिस्टर्ब होणार आहे इक्विलिब्रियम डिस्टर्ब झालं तर काय होणार आहे नवीन इक्विलिब्रियम अचीव करायला होणार आहे नवीन इक्विलिब्रियम अचीव करण्यासाठी काय होणार आहे stress applied is increased in the concentration of product. The stress applied is increased in the concentration of product. Equilibrium shift from right to equilibrium has to shift from right to left. At least this should combine and give the agent. It will not happen. It is soluble salt C. Dissociate or dissolve होगी समझ में आ रहा है जिसमें जो सॉल्ट डिग्रेडेड होती है वो डिग्रेडेड सॉल्ट होती ही होती है सॉल्ट होने के लिए भी देखती नहीं है फिर रहा HCl जे का इंक्रीज Ag प्लस झाले ते Cl मायनस काय हो जाणार आहे कंबाईन होणार आहे हे झाले ना आणि HCl इन्सोल्युबल होती स्पॅरिंगली सोल्युबल होती स्पॅरिंगली सोल्युबल जेव्हा HCl आपण झाला लगेच तो So Ag plus combine होणार आहे म्हणजे Ag plus Cl minus Ag plus आणि Ag plus Cl minus AgCl बाहेर पडणार
solubility of sparingly soluble salt क्या होते हैं? Solubility of sparingly soluble salt क्या होते हैं? Increase or decrease? Increase or decrease solubility? जब बाहर पढ़ते हैं तो increase solubility decrease वाली decrease ना क्यों हो रहा है? Solubility क्या हो रहा है? क्यों हो रहा है? Due to common and effect solubility of sparingly soluble salt decreases because sparingly soluble salt precipitate हो गए because sparingly soluble salt precipitates because sparingly soluble salt precipitates because sparingly soluble salt precipitates because sparingly soluble salt precipitates. So common and effect का उपयोग क्या है? common and effect का उपयोग ये है कि sparingly soluble salt को precipitate करता है मतलब उसकी solubility decrease करता है. क्या करता है उसकी solubility? क्या decrease करता है? क्या decrease करता है? Solubility. क्या decrease करता है? क्या decrease करता है? क्या decrease करता है? कौन solubility decrease करता है? Sparingly soluble salt. Sorry, common ion effect sparingly soluble salt की solubility क्या करता है? ठीक है. So पहिला पॉइंट आपण जर बघितलेला तो कोणता होता? कंडिशन ऑफ काय होता? प्रेसिपिटेशन. आयोनिक प्रोडक्ट जे असतात आयोनिक प्रोडक्ट of an electrolyte is defined in the same way as the solubility product KSP. The only difference is that ionic product expression contains concentration of ions under any conditions, whereas the expression of KSP contains only equilibrium concentration. परत जर IP is equals to KSP आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन आहे, प्रेसिपिटेशन होणार नाही. ओके. जर IP greater than KSP आहे, the solution is super saturated and hence precipitation of the compound will occur. And if IP is less than KSP, the solution is unsaturated and precipitation will not. समझ में आ रहा है? क्या आता न्यूमेरिकल्स पण बघायचे त्याचे. कॉमन आयन इफेक्ट मध्ये काय सांगितलंय बघा. तुम्ही एक वीक ऍसिड घेताय आणि ते वीक ऍसिड काय होत आहे? स्लाइटली डिसोशिएट होते. जे वीक ऍसिड आहे ते कसं डिसोशिएट होत आहे? स्लाइटली. तुमचा वीक ऍसिड डिसोशिएट झाला स्लाइटली. तुम्ही वीक बेस पण घेऊ शकता. असं काय नाही की वीक ऍसिड घ्यायला पाहिजे. तुम्ही वीक ऍसिड घ्या किंवा वीक बेस घ्या. पण त्याची जी सॉल्ट घेणार जे तुम्ही वीक ऍसिड घेतलाय किंवा वीक बेस घेतलाय त्याची सॉल्ट घ्यायची. ओके. सो तुम्ही जे सॉल्ट घेणार CH3CON is being a strong electrolyte तो completely dissociate होतो. ह्याच्यामध्ये बोथ ऍसिड्स अँड सॉल्ट्स मध्ये काय असतात? CH3CO आयन प्रोड्यूस करतात इन सोल्युशन. पण जो CH3CON सॉल्ट जी होती ती कम्प्लिटली डिसोशिएट झाली. त्यामुळे इट प्रोव्हाइड्स अ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3CO आयन. त्याच्याकडे CH3CO आयनचं कॉन्सन्ट्रेशन खूप काय येतात जास्त. मग अकॉर्डिंग टू लीच प्रिन्सिपल काय असणार आहे? द ऍडिशन ऑफ CH3CO आयन्स from the CH3CONA to the solution of CH3COH shifts the equilibrium of dissociation. Shifts the equilibrium of dissociation. Dissociation चा equilibrium कोणाचा? हा जो dissociation चा equilibrium आहे तो शिफ्ट होतो राईट टू लेफ्ट. त्यामुळे असोसिएशन होणार आहे. म्हणजे तुमचे डिसोसिएटेड आयन्स काय होणार आहेत? कमी होणार आहेत. डिसोसिएटेड आयन्स काय होणार आहेत? कमी होणार आहेत. डिसोसिएटेड आयन्स कमी झाले तर डिग्री ऑफ डिसोसिएशन काय होणार आहे? So to the left. So thus the reverse reaction is favored, the backward reaction is favored, in which CH3CO combines with H plus ions to form unionize the CH3COOH. Hence, the dissociation of CH3COH is suppressed due to presence of CH3CONA
containing a common CH3COO minus ion. सोप्या भाषेत, due to common ion effect, the degree of dissociation of weak acid and weak base decreases. काय होतंय? डिक्रीज. आणि तो सेम कन्सेप्ट आपण कशासाठी वापरतो तर सॉल्ट साठी वापरतो. कशासाठी वापरतो? सॉल्ट. आता कॉमन आयन इफेक्ट म्हणजे काय सांगितलंय? The common ion effect states that ionization of weak electrolyte is suppressed. Ionization of weak electrolyte is suppressed in presence of strong electrolyte containing an ion common to the weak electrolyte. तो weak electrolyte weak acid पण असू शकतो किंवा weak base. हे बघा, common ion effect is a special case of Lee-Chatterjee principle in which the stress applied on equilibrium the system is an increase in the concentration of one of the product. So the effect of this is stress is reduced by shifting the equilibrium to the reactive state. That is from left to right, right to left, right to right to right to. ठीक आहे. नेक्स्ट कॉमन आयन इफेक्ट मध्ये हे बघ, तुमचं पाणी हार्ड वॉटर असते ना, त्या हार्ड वॉटर मध्ये कन्वर्ट करतो सॉफ्ट वॉटर, त्याला डिटर्जंट्स वापरतो किंवा सॉफ्टनर्स वापरतो. तर तिथे काय दाखवले, हार्डनेस ऑफ वॉटर इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ Ca2+ आयन्स. जर मी Ca2+ आयन्स बाहेर काढले किंवा Mg2+ आयन, Ca2+ आयन मुळे हार्डनेस असते आणि Mg2+ आयन्स मुळे हार्डनेस असते. जर मला कमी करायचं असेल तर मी कॉमन आयन वापरणार, कॉमन आयन. So it is surprising to know that Ca2+ ion can be removed by adding more Ca2+ ions in the form of lime, CaOH. हा स्ट्रॉंग बेस आहे. कसला बेस आहे? जर तुम्ही स्ट्रॉंग बेस ऍड केला त्याचं Ca खूप सारे मिळाले, मग Ca2+ Ca2+ कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्ट साइडला काय झाला? वाढला. टू नलिफाय द काय म्हणतात, टू अचीव द न्यू इक्विलिब्रियम, टू अचीव द न्यू इक्विलिब्रियम, नलिफाय म्हणजे इफेक्ट कमी करण्यासाठी, नलिफाय द इफेक्ट, इक्विलिब्रियम विल शिफ्ट फ्रॉम राईट टू लेफ्ट आणि त्यामधून Ca2+ बाहेर पडणार. काय बाहेर पडणार? So the OH minus ions of lime reacts with HCO3 ion present in the hard bond to form carbonates ions, and OH minus ions HCO3 gives carbonates plus what? H2. Solubility product of CaCO3 is very low. Obviously 4.5 10⁻⁹ आणि ऍडिशन ऑफ लाईम CaOH twice हा काय करतो? IP खूप खूप मोठं करतो KSP पेक्षा. जर IP खूप मोठा असते कशापेक्षा? KSP पेक्षा, तर काय होणार आहे? प्रेसिपिटेशन नक्की होणार, कारण सोल्युशन कसं असणार आहे? सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. सोल्युशन कसं असणार आहे? कसं सोल्युशन असणार आहे? सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आता बघा, the presence of common ion also affects the solubility of sparingly soluble salt. Consider the solubility equilibrium of AgCl. AgCl मध्ये AgCl सॉलिड स्टेट मध्ये आहे, तो इक्विलिब्रियमला काय देणार आहे? Ag+ आणि Cl-. ह्याचा KSP आपण काढणार. ठीक आहे. पुढे जाऊन आपण काय करणार आहे? पुढे जाऊन आपण करणार AgNO3 ऍड केला. AgNO3 ऍड केला तर तो AgNO3 काय होणार आहे? कम्प्लिटली काय होणार आहे? डिसोशिएट होणार. कम्प्लिटली डिसोशिएट झाल्यामुळे the dissociation of AgCl and AgNO3 produces a common Ag+ ion in a large concentration. So the concentration of Ag+ ion in the solution increases owing to complete dissociation of Ag. AgNO3 चं complete dissociation झालं, AgNO3 चं complete dissociation झालं, म्हणून concentration of Ag+ काय झालं? वाढलं. ते कमी करायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. कमी होण्यासाठी Ag तर NO3 बरोबर कंबाईन होऊन AgNO3 देऊ शकत नाही. स्ट्रॉंग सॉल्ट आहे, कम्प्लिटली डिसोशिएट होते. हा मग काय? So according to Lee-Chatterjee principle, the addition of Ag+ ions from AgNO3 to the solution of AgCl shifts the solubility equilibrium of AgCl from right to left. Right to left. So the reverse reaction in which AgCl precipitate. कोण precipitate झाला? कोण precipitate झाला? AgCl. And it is favored until the solubility equilibrium is re-established. So the value of KSP, however, remains same. Since it is an equilibrium constant, the solubility of sparingly soluble compound thus decreases with the presence of what? Common ion in the solution. समझ में आ रहा है यहाँ तक? Yes or no?
त्याच्या पुढे फक्त आपण न्यूमरिकल्स बघणार. कशाचे? सोल्युबिलिटी प्रोडक्ट. कशाचे? सोल्युबिलिटी प्रोडक्टचे. बाकी सगळे न्यूमरिकल्स बघितलेत.